ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे पुण्यामधल्या राहुल गांधी यांच्या आजच्या कार्यक्रमाविषयीची। सध्या राहुल गांधी हे पुण्यामध्ये पोहोचलेत आणि शेरेटन हॉटेलमध्ये सध्या ते दाखल झालेले आहेत। हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या नंतर ते काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनौपचारिक अशी चर्चा करतील अशी माहिती मिळते। राज्यामधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा देखील राहुल गांधी घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। या अनौपचारिक चर्चांना काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत। यावेळेला राहुल गांधी काय कानमंत्र देतील याची उत्सुकता आहे। बैठक झाल्याच्या नंतर राहुल गांधी कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होणार आहेत। याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। शेरेटन हॉटेलच्या इथून आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहे। तर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। सुरुवातीला आपण शेरेटन हॉटेलच्या या भागामध्ये जाऊया जिथे सध्या राहुल गांधी पोहोचलेले आहेत। राजू, काही क्षणांपूर्वी सध्या राहुल गांधी पोहोचले। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत त्यांच्यासोबत। अनौपचारिक गप्पा किंवा बैठक होईल, मात्र चर्चा नेमकी काय असेल या बैठकीमधली ती महत्त्वाची राहील। तर शेरेटन हॉटेलमधून राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। राजू, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? राजू सोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। तुर्तास आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी त्या कार्यक्रम स्थळावरती मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला अपडेट्स देत आहेत। मंदार, कशी झाली आहे कार्यक्रमाची या ठिकाणी तयारी? कारण राज्यभरातून विद्यार्थी आता हळूहळू या ठिकाणी पोहोचणार आहेत। पुण्यातील हे SSPMS महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या गेटवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला लगबग वाढताना दिसते आहे। विद्यार्थिनी ज्या संपूर्ण राज्यभरातून आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर हा कार्यक्रम अनेक तास चालणार आहे। 5 वाजता या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा या कार्यक्रमाचं स्वरूप रॅप सॉन्ग असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील यांचं सादरीकरण असेल आणि 7 वाजल्याच्या नंतर राहुल गांधी स्टेजवरती येतील असं सांगण्यात आलंय। आणि